आपल्या सगळ्यांनाच भूताखेतांच्या गोष्टी ऐकायला बघायला आवडतात नाही का? पण या कथांमध्ये खरंच काही तथ्य असतं का? आज आपण याच पॅरानॉर्मल दाव्यांमागचं वैज्ञानिक सत्य काय आहे तेच शोधणार आहोत. ही गोष्ट आहे 1989 सालची. जयपूरमधला एक आलिशान महाल लेकिन या सिनेमाचं शूटिंग सुरू होतं आणि अभिनेत्री डिंपल कपाडे यांच्यासोबत काहीतरी असं घडलं की त्या अक्षरशः हादरून गेल्या. हा अनुभव इतका विचित्र होता की त्याची चर्चा आजही होते. डिंपल कपाड्या यांच्या अनुभवासारखे अनेक दावे आपण सिनेमा, टीव्ही शो आणि इंटरनेटवर सतत पाहत असतो. मग प्रश्न तोच उरतो की भूत आणि आत्मे खरंच अस्तित्वात आहेत का? चला तर मग याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया. या सगळ्या दाव्यांमागे ना साधारणपणे 3 मुख्य कारणं असू शकतात. त्यातलं पहिलं आणि सगळ्यात सरळ कारण म्हणजे पैसा आणि प्रसिद्धीसाठी केलेली निव्वळ फसवणूक. हो, अनेकदा भूतांच्या कथा हा फक्त आणि फक्त एक व्यवसाय असतो. फॉक्स सिस्टर्स असोत किंवा ॲमिटीव्हीलचं ते भुताटकीचं घर, इतिहास बघितला ना तर एक गोष्ट स्पष्ट होते की जिथे कुठे अलौकिक शक्तींचे मोठे दावे केले जातात तिथे अनेकदा मानवनिर्मित कटकारस्थानं उघड होतात. आणि असं वाटत असेल की ही फसवणूक फक्त जुन्या काळातच व्हायची, तर तसं नाहीये. अगदी अलीकडे स्टीव्ह हफ नावाचे एका यूट्यूबरने सुशांत सिंग राजपूतच्या आत्म्याशी बोलण्याचा दावा केला होता. त्याने काय केलं तर एका जुन्या मुलाखतीचा ऑडिओ घेऊन त्याला तोडून मोडून वापरलं. आणि वाईट म्हणजे TRPच्या मागे लागलेल्या न्यूज चॅनल्सनी अफवा उचलून धरली. यातून हेच कळतं की आजच्या काळातही गैरसमज पसरवणं किती सोपं आहे. पण मग प्रत्येकजण खोटं बोलत असतो का? नाही. अनेकदा लोकांना खरंच काहीतरी विचित्र अनुभव आल्यासारखं वाटतं. मग याचं कारण काय असू शकतं? याचं उत्तर फसवणुकीत नाही तर आपल्या स्वतःच्या मनाच्या खेळांमध्ये दडलेलं आहे. अनेकदा आपण सिनेमा सुरू होण्यापूर्वी वाचतो इन्स्पायर्ड बाय ट्रू इव्हेंट्स किंवा बेस्ड ऑन ट्रू इव्हेंट्स. आपल्याला वाटतं दोन्ही एकच आहे, पण तसं नाहीये. यात जमीन आसमानाचा फरक आहे. 2017च्या वेरोनिका या हॉरर चित्रपटावरून हा फरक अगदी स्पष्ट होतो. म्हणजे सिनेमात काय दाखवलं की मुलगी 3 दिवसात एका सैतानामुळे मरते, पण वास्तवात काय घडलं तर त्या मुलीचा मृत्यू काही महिन्यांनी आकडी येऊन झाला होता. सिनेमातल्या भुताटकीमागे वास्तवात एक मानसिक आजार असण्याची दाट शक्यता होती. यावरून एकच सिद्ध होतं, सत्य हे कल्पनेपेक्षा खूप वेगळं असू शकतं. कधीकधी तर हा मानसिक भ्रम एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे अगदी संपूर्ण कुटुंबात पसरू शकतो. यालाच मानसशास्त्रात शेअर्ड सायकोटिक डिसऑर्डर म्हणतात. दिल्लीतलं बुरारी प्रकरण आठवतंय, जिथे एकाच कुटुंबातील 11 जणांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. ते याचंच एक अत्यंत दुःखद उदाहरण आहे. बरं, फसवणूक आणि मनाचे खेळ हे तर झाले, पण त्या उपकरणांचं काय जी घोस्ट हंटर्स वापरतात? टीव्हीवर दिसणारी ती मीटर्स, ते कॅमेरे, त्यात खरंच काही तथ्य असतं का? चला या शिकारीच्या साधनांमागचं विज्ञान जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. आपण कधी विजा बोर्ड पाहिला आहे का? तो पॉइंटर उत्तरांवर असा आपोआप सरकतो असं वाटतं ना? यामागे कोणतीही आत्मा किंवा बाहेरची शक्ती नसते, तर एक साधं मानसशास्त्रीय तत्व काम करतं, ज्याला आयडिओमोटर इफेक्ट असं म्हणतात. हे समजून घ्यायला घरी एक साधा प्रयोग करता येतो. एक साधा लंब घ्या, त्याला स्थिर धरा आणि फक्त मनातल्या मनात त्याला गोल फिरायला सांगा. हात न हलवण्याचा प्रयत्न करूनही आपल्या नकळत होणाऱ्या इतक्या सूक्ष्म हालचाली होतात की तो लंबक फिरायला लागतो. हेच आहे आयडिओमोटर इफेक्ट. आपलं अवचेतन मन आपल्या नकळत आपल्या शरीराला नियंत्रित करत असतं. त्यामुळे विजा बोर्डचा पॉइंटर असो किंवा आपोआप लिहिलं जाणारं ऑटोमॅटिक रायटिंग असो, ते चालवणारी अदृश्य शक्ती बाहेरून आलेली नसते. ती आपल्याच अवचेतन मनाची शक्ती असते, जी आपल्या नकळत काम करत असते. आयडिओमोटर इफेक्टप्रमाणेच घोस्ट हंटिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या उपकरणांमागेही साधं सोपं विज्ञान आहे. चला या 3 मुख्य उपकरणांबद्दल पटकन जाणून घेऊया. पहिलं म्हणजे इन्फ्रारेड कॅमेरा. दावा काय असतो की तो आत्म्यांची उष्णता टिपतो, पण खरं तर तो फक्त तापमानातला फरक दाखवतो. म्हणजे आपण एखाद्या खुर्चीवरून उठल्यावर तिथे राहिलेली शरीराची उष्णता किंवा ओल्या पावलांमुळे जमिनीवर आलेला थंडावा, यालाच कॅमेरा पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी म्हणून दाखवू शकतो. दुसरं उपकरण आहे EMF मीटर. म्हणतात की हा भूतांची इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जा ओळखतो. पण सत्य हे आहे की हा मीटर आपल्या मोबाईल फोन, कॅमेऱ्याची बॅटरी किंवा अगदीच जवळून जाणाऱ्या विजेच्या तारांमधून येणाऱ्या लहरींनाही प्रतिसाद देतो. म्हणजे भूत नाही तर फक्त आपल्या आजूबाजूचं तंत्रज्ञान तो दाखवत असतो. तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की पॅरानॉर्मल दावे एकतर निव्वळ फसवणूक असू शकतात किंवा आपल्याच मनाचे खेळ किंवा मग तंत्रज्ञानाचा चुकीचा अर्थ लावलेला असू शकतो. मग या सगळ्यातून शिकायचं काय? इथेच मनोरंजन आणि अंधश्रद्धा यातला फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं ठरतं.
पण मग सुरुवातीला ऐकलेल्या डिंपल कपाडिया यांच्या अनुभवाचं काय? तो काय निव्वळ भ्रम होता? यावर जयपूरच्या राजघराण्यातील पद्मिनी देवी यांनी त्यांना जे उत्तर दिलं ते खूप महत्वाचं आहे. त्या म्हणाल्या, डेम्स, तू दिवसभर भूताची भूमिका साकारत होतीस, त्यामुळे रात्री झोपेतून उठल्यावर तुला तुझ्यासोबत आणखी कोणीतरी असल्याचा भास झाला असणार. म्हणजे भूमिकेत पूर्णपणे रमून गेल्यामुळे त्यांच्याच मनाने त्यांना तो अनुभव दिला होता. आणि हाच या सगळ्या मागचा खरा मुद्दा आहे. हॉरर चित्रपट किंवा कथांचा थरार अनुभवायला काहीच हरकत नाही, ते मनोरंजनासाठी उत्तम आहेत. पण जेव्हा अंधश्रद्धेला विज्ञानाचा मुलामा देऊन सत्य म्हणून सादर केलं जातं तेव्हा ती निव्वळ दिशाभूल ठरते. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा एखादी खऱ्या घटनेवर आधारित भूताची कथा समोर येईल तेव्हा स्वतःला हा प्रश्न नक्की विचारला पाहिजे की यातलं मनोरंजन किती आणि हानिकारक अंधश्रद्धा किती. कारण या दोन्हींमधली रेषा ओळखणं आपल्या सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचं आहे.